शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर फेरा पडे याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसारी संभ्रम भोगू नका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सळी प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवंताचे अतिशय लढीवाळ असणारे भक्त पंढरपूर निवासी संत नामदेवराय यांचा 4 चरणाचा जन्माला आलेल्या जड जीवाला या मनुष्य जन्माचं महत्त्व सांगणारा अभंग विठ्ठल या अभंगाद्वारे संत नामदेवराय सांगतात की बाबा रे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म। आता नामदेवराय जेव्हा मनुष्य जन्माचं महत्त्व सांगतात तेव्हा नामदेवराय सांगतात की बाबा रे शेवटची पाळी हा तुझा जो फेर आहे तो शेवटचा फेर आहे मग तू काय कर याच जन्मी ओळखी करा आत्मराम संसारी संभ्रम भोगू नका। नामदेवराय सांगतात बाबा रे ही मनुष्य जन्माचा फेरा जरी शेवटचा असला मग तुला काय करायचंय तर याच जन्मात आत्मरामाला ओळखायचं का ओळखायचंय आणि कशासाठी ओळखायचंय तर हा शेवटचा फेरा आहे मग काय करा तर संभ्रम असणारा भ्रमरूपी असणारा मृगजळाप्रमाणे असणारा हा जो संसार आहे त्या भ्रमात तुम्ही अडकू नका। मग कसा संसार करा ते सांगतात संसारी असावे असुनी नसावे भजन करावे वेळोवेळा। नामदेवराय सांगतात बाबा रे मी सांगतोय खरं की संसार रूपी मृगजळात अडकू नका या भ्रमामध्ये राहू नका। मग कसा संसार करा तर संसारात विरक्त राहायचं असं विरक्त राहायचं की अगदी कमळाच्या फुलासारखं राहायचं। कमळाचं फुलाचा जन्म चिखलात जरी झाला तरी त्याला चिखलाचा स्पर्श होतो का नाही अगदी नामदेवराय सांगतात संसारात असं राहायचं। मग संसारात राहून काय करायचं तर भजन करावे वेळोवेळा। नामदेवराय सांगतात बाबा रे वेळोवेळा भजन करा 24 तासामध्ये 21,600 वेळा आपल्या श्वासाचा फेरा होत असतो 21,600 वेळा भगवंताचं नामस्मरण करण्याचा उपदेश नामदेवराय आम्हाला देतात। आणि शेवटच्या चरणात काय सांगतात नामा म्हणे विठू भक्ताची द्वारीन घेऊन या करी अहो तो जगाचा ईश्वर असणारा जगाचा परमात्मा असणारा जगदीश्वर असणारा माझा परमात्मा भक्ताच्या दारात भक्ताचं संरक्षण करण्यासाठी सुदर्शन चक्र घेऊन उभारलेलं असतं। मग याच परमात्म्याला जर आपलंसं करायचं असेल तर या मनुष्य जन्माशिवाय पर्याय नाही विठ्ठल। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। तर पहा अभंगाच्या प्रतिपाद्य विषयाकडे वळण्यापूर्वी अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा की कैलासवासी राजाराम भाऊ बोंगाळे आज यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आणि या वर्ष श्राद्धानिमित्त आयोजित अशी सुंदर अशी याची कीर्तन रूपी सेवा योदी या गावामध्ये आज आयोजित करण्यात आली। खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर वर्ष श्राद्ध म्हणजे 16 संस्कारांपैकी एक संस्कार असा मानला जातो। जेव्हा जीव या भूतलावरून निघून जातो जेव्हा हे शरीर आत्मा सोडून नाश पावतं तेव्हा त्या आत्म्याचा वर्षभर जो प्रवास झाला ज्या पुण्यात्म्याने वर्षभर जो प्रवास केला त्या पुण्यात्म्याला योग्य ती सद्गती प्राप्त होण्याकरिता असलेलाच वर्ष श्राद्ध विठ्ठल। कारण जे श्रद्धेने केले जातं त्याला श्राद्ध म्हटलं जातं। मग आज या बोंगाळे परिवाराने अगदी श्रद्धेने आपल्या वडिलांचं असेल आपल्या सासऱ्यांचं असेल किंवा ज्या ज्या नातेवाईकांनी ज्यांचं त्यांच्यासोबत जे नातं लागत असेल त्या नात्यानं आयोजित केलेलं आजचं वर्ष श्राद्ध। तर वर्ष श्राद्धाच्या या निमित्तानं जी कीर्तन रूपी सेवा आयोजित केली ती कोणासाठी केली आता गेलेल्या जीवासाठी केली का असलेल्या जीवासाठी केली तर बोलत चला गेलेल्या जीवासाठी केली का असलेल्या जीवासाठी केली असलेल्या जीवासाठी। आता गेलेल्या जीवाला कीर्तन ऐकू जाईल का गेलेला जीव त्या जीवात्म्याचं पुण्याचं स्मरण करून आजची कीर्तन रूपी सेवा इथं असलेल्या जीवाला पुण्य प्राप्त व्हावं म्हणून विठ्ठल। आता गेलेल्या जीवाकडे बघून आजच्या जीवाने सतर्क व्हावं ज्याप्रमाणे मला हा जन्म मिळाला तो सर्वसाधारण नाहीये हे समजण्याकरिता मी ज्या जन्माला आलो तो जन्म सर्वसाधारण नाही सर्वसामान्य नाही इतर योन्यांप्रमाणे तो सर्वसाधारण नाही हे समजण्याकरिता आजची कीर्तन रूपी सेवा। आता कीर्तन हे
भाग. कीर्तन श्रवण केलेले माणसाला पुण्याची प्राप्ती जरूर होते, परंतु जर तुम्हाला अहर्निशी असा ठाव प्राप्त करायचा असेल, कायमचा मुक्काम प्राप्त करायचा असेल, जीवनाची एर झार संपवायची असेल, तर 2 तासाचे कीर्तनातील एका वाक्यात शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. जीवनाचा शेवट गोड होण्याकरिता खऱ्या अर्थाने असतं ते कीर्तन. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग. माणसाला जर हरिरूप व्हायचं असेल, जर माणसाला भगवंत स्वरूप होऊन राहायचं असेल, तर माणसाने काय करावं लागेल? कीर्तन करावं लागेल. आता कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही म्हणाल हे कीर्तन केल्यानंतर माणूस हरिरूप होतो. नाही, हरिरूप होण्याचं साधन हे कीर्तन देतं. नाचो कीर्तनाचे रंगी, हो नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे, हो नाचो कीर्तनाचे रंगी, हो नाचो कीर्तनाचे रंगी, रंगी, हो नाचो कीर्तनाचे रंगी, हो नाचो कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, रंगी कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, हो नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप. संत सांगतात कीर्तन ही असं श्रवण आहे, कीर्तन ही अशी सेवा आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून या विश्वामध्ये ज्ञानाचा दीप लावला जातो. आता या कीर्तनानं होतं काय? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तरी कीर्तनाचे नटनाचे नाचिले व्यवसाय प्रायचित्ताचे, ते नामची नाही पापाचे असे. आता हे कोणत्या कीर्तनाबद्दल सांगितलं? अंतरंगातल्या कीर्तनाबद्दल माऊलींनी सांगितलं. माऊली सांगतात, जर अंतरंगातलं कीर्तन जर चालू असेल ना, आतापर्यंत तुम्ही जेवढं पाप केलं ना, त्या पापाचं तुम्हाला जे प्रायचित्त करलं ते सगळं नष्ट होऊन जातं. ही ताकद कीर्तनात. मग या कीर्तनाचा प्रवास करत असताना या कीर्तनातून या कीर्तनात जाण्यासाठी असतं ते हे कीर्तन. विठ्ठल भारताच्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जी कीर्तनाची परंपरा आहे, ती कीर्तनाची परंपरा या करताय की हृदयरूपी मंदिरामध्ये साठलेला जो अंधकार आहे, तो अंधकार नष्ट करून तिथं ज्ञानाचा प्रकाश पाडायचा. मग तो ज्ञानाचा प्रकाश पडेल कसा? तो मनाने पडेल का? नाही, तो पाडावा लागेल. आणि तो आपण पाडावा लागेल का? संत पाडतात. मग संतांनी आमच्या हृदयामध्ये प्रकाश पाडावा याकरता काय करावं लागेल? तर आम्हाला समजावं लागेल की आम्ही सगळे जे ते नश्वर आहे, आम्ही सगळे ते कसे भ्रमिक आहे. पहा, सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं की नाही? मग ते सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडल्यानंतर प्रतिबिंब खरं आहे का भ्रम आहे? त्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब हा सूर्य आहे का भ्रम आहे? तसंच हा संसार काय आहे? मृगजळाप्रमाणे. मग या मृगजळाप्रमाणे असलेला संसार आम्हाला आपलासा वाटतं की नाही? का बरं वाटतो? याला कारण आहे. काय कारण आहे? तर तुम्ही आम्ही सर्व मनुष्य योनीने काय केलं की स्वतःला इंद्रियाच्या अधीन करून ठेवला. स्वतःला इंद्रियाच्या अधीन करून ठेवलं. माऊली सांगतात, भले तुम्ही जरी म्हटला
त्यागू शकतात का? नाही त्यागू शकत. पण माऊली सांगतात जर तुमचा परमार्थ अंतरंगातला असेल तर इंद्रिय तुम्हाला स्वतःच्या अधीन करता येईल. आता आपण कोणाच्या अधीन चालतो? इंद्रियाच्या अधीन चालतो. आपलं मन म्हटलं बसा तरच आपण बसतो. आपल्याला जसं जशी आपली इंद्रिय सांगतील तसं तसं आपण करतो. पण ज्या दिवशी माऊली सांगतात ज्या दिवशी तुम्ही अंतरंगातनं परमात्म्याची प्राप्ती करा, स्वतःच्या चैतन्याला ज्या दिवशी जाणाल त्या दिवशी इंद्रिय तुमच्या हातात येते. मग तुम्ही तुमच्या मनाला सांगावं लागेल बस म्हणून. मन तुम्हाला सांगणार हो. पण यासाठी काय करावं लागेल तर माऊली सांगतात यासाठी खऱ्या अर्थाने भगवंताला अनन्य भावाने शरण जावं लागेल. मग कसं जावं लागेल? जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी नवी जन्म मरणे न्या लागी शरणागता शरण. भगवंताला शरण गेल्यानंतर मग होतं काय तर इंद्रिय विषय विसरत ते सोहम भाव प्रतीती. म्हणजे ज्या वेळेस आमची इंद्रिय सुद्धा कधी विषय विसरतील? इंद्रियांना सुद्धा विषय विसरायला भाग पाडणारी ताकद ही भगवंताच्या नामस्मरणात आहे. विठ्ठल ज्या दिवशी इंद्रिय विषय विसरतील तेव्हा आम्ही भगवंताला एक स्वरूप झालेले असेल आणि मग तेव्हा आम्हाला कळेल की ही एक प्रकारची उपाधी आहे. हे खरं आहे का? नाही. याला ही एक प्रकारची उपाधी आहे. मग या उपाधीमध्ये आहे काय तर या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वंगतन ते तत्वज्ञ संत स्वीकार. तुमच्या आमच्या उपाधीमध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे सर्व ठिकाणी भरलेलं आहे. मग कोणतं चैतन्य आहे तर माऊली सांगतात विठ्ठल जळी तळी भरला रिता ठावराही उरला सोन्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. माऊली काय सांगतात ज्याप्रमाणे तुला कळालं की तुझ्या अंतरंगाचे चैतन्य ते सगळीकडे भरलेले आहे. सर्व घटी राम देहादेही सूर्यप्रकाशक सहस्रस्मी सूर्यप्रकाशक सहस्रस्मी हे सूर्यप्रकाशक सहस्रस्मी हो हो सूर्यप्रकाशक सहस्रस्मी सर्व घटी राम देहादेही एक राम देहादेही सर्व घटी राम देहादेही एक म्हणजे सगळीकडे असलेला राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये कसा आहे म्हणजे चैतन्य सगळीकडे कसं आहे. परत याचं स्पष्टीकरण हरिपाठ देतात. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठन भरला घनदाट सगळीकडे घनदाट भरलेलं जे चैतन्य आहे त्या. मग हे कोण जाणतं तर संत जाणतात. मग आता संत कोणाला म्हणायचं माऊली सांगतात जे अपेक्षी जे विरक्ती ते अनुभवी जे संती ते सोहम भाव प्रतीती रथते. जे माऊलींचं सांगणं आहे जे वैराग्यवान लोक असतात जे संत असतात ते ज्ञानी असतात ते काय जाणतात तेच मी आहे. काय जाणतात ते सोहम भाव प्रतीती म्हणजे तेच तोच सगळं कोण आहे तुम्ही आम्ही कोण आहे भगवंताच्या. ममे मावशी जीव लोके जीव भूत सनातन मनशष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी. म्हणजे तुमचा आमचा अंश कोणाचा आहे भगवंताचा आहे. आता ज्यावेळेस तुकोबरायांकडे काही व्यक्ती आली तुकोबरायांना काही व्यक्तींनी प्रश्न केला की तुकोबा तुम्ही म्हणता संतांना शरण जा मग का बरं संतांना शरण जायचं का बरं भगवंताला शरण जायचं तर शास्त्र सांगतं तुम्ही आम्ही भगवंताचा अंश आहे आणि जोपर्यंत अंशीश शरण जात नाही तोपर्यंत जीवाला पूर्णत्व प्राप्त. पहा जसं एका लेकराने आईला शरण जावं जसं नदीने सागरात शरण जावं का तर नदी कोणाचा अंश आहे सागराचा अंश आहे. त्याचप्रमाणे हा जीव त्या परमात्म्याचा अंश आहे म्हणून आम्हाला परमात्म्याला शरण जायचं. मग शरण जाण्यासाठी
नावासाठी कोणती योनी सांगितली तर 84 लक्ष योनीपैकी मनुष्य नावाची एक योनी आहे. बरं हीच का सांगितली तर एकमेव योनी आहे. मनुष्य नावाचं एकमेव प्राणी आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे बुद्धी आहे, ज्याच्याकडे प्रेम आहे, ज्याच्याकडे संवेदना आहे आणि ज्याच्याकडे अनंत ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता. इतर योन्यांच्या ठाई आहे का? ओ माऊली सांगतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक केशवराजे. ओ बुद्धीचं श्रेष्ठत्व माऊलींनी सांगितलं. माऊली सांगतात मनुष्य नावाचा प्राणी असा आहे ज्याच्याकडे बुद्धी आहे, पण बुद्धीचं वैभव एवढं मोठं आहे त्या बुद्धीच्या जोरावर परमार्थ करता येतो. मग तो कसा करता येतो तर पहा आपलं जे मन आहे त्या मनाच्या आपल्याकडे किती इंद्रिय आहेत? 10 इंद्रिय आहेत. कोणते कोणते? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5, पण याच्याही पलीकडे जाऊन 11वं मन आणि 12वी बुद्धी आहे. कारण बुद्धीच्या पलीकडे मन असतं, मनाच्या पलीकडे आत्मा असतो, आत्म्याच्या पलीकडे परमात्मा असतो आणि त्याच परमात्म्याला आपलंसं करायचं असेल तर बुद्धीची निश्चता आणि मनाची एकाग्रता. कारण बुद्धी आणि मन चित्त अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. बुद्धीचा निश्चय, मनाची एकाग्रता, चित्त शुद्ध लागतं. चित्त कसं लागतं? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे. अशी चित्ताची शुद्धता लागते तेव्हा भ्रमिक असणाऱ्या संसारातून जीव निघून मनुष्य जन्माचं महत्व त्याला कळतं. आता या मनुष्य जन्माचं महत्व सांगत असताना कबीर महाराज सांगतात आउट हात का मानवते हल हाणे तुझ दिया खाया पिया सुख से सोया नहा. कबीर महाराजांचं सांगणं आहे बरोबर आहे. खाणे पिणे झोपणे मौज मजा मस्ती या करता देह दिला का? काहीतरी साध्य करायचं. मग तू को बराय सांगतात तुका म्हणे का मरणाची सरण उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाचे उरे कीर्ती मागे. हे उत्तमाचे उरे कीर्ती मागे, हो हो उत्तमाचे उरे कीर्ती मागे. तुका म्हणे तुका म्हणे मरणाची सरे, तुका म्हणे मरणाची सरे. उत्तमाचे उरे कीर्ती मागे, हो उत्तमाचे उरे कीर्ती मागे. हे उत्तमाचे उरे कीर्ती मागे, हो उत्तमाचे उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरेन उत्तमाची उरे तुको बराय सांगतात की बाबा रे पहा माणूस जिवंत असताना माणसाला किती लोक ओळखतात त्याला महत्व आहे का? माणूस गेल्यानंतर त्या माणसाला समाज किती दिवस लक्षात ठेवतो यावरून कळतं माणूस कसा जगला. कारण किती दिवस जगलं यापेक्षा कसं जगलं याला जास्त. करून जावे असेही काही दुनिये मोदुनिया जाताना घहीवर यावा जग असं साऱ्या निरोप शेवट घेताना. माणसानं जगताना असं जगावं, चालायला लागल्यासोबत 10 जणांनी चालावं, बसायला लागल्यासोबत 10 जणांनी बसावं, बोलायला लागल्यासोबत 10 जणांनी मागून बोलावं आणि यदा कदाचित तुम्ही आम्ही मेलोच तर ऐकणाऱ्याच डोळ्यात टचकिनी पाणी यावं इतकं माणसाने गोड जगावं. आज ही 350 वर्षानंतर तुकोबांची गाथा आज आमचा माथा टीक करते. आज ही 750 वर्षानंतर आज माझ्या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी परदेशातून लोक इथं येतात. म्हणजे माऊलीने जीवन कसं जगलं असं. फक्त 22 वर्ष माऊली जगले. किती? 22. पण 22 वर्ष असे जगले की इथून पुढे चंद्र सूर्य ताऱ्यांचं जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत माऊलीची कीर्ती या पृथ्वीमाची. याच्या उलटही म्हणायला हरकत चंद्र सूर्य ताऱ्याला तोपर्यंत राहावं लागेल जोपर्यंत माऊलींची कीर्ती आहे. माणसाचं जीवन माणसाने असं जगावं. नाहीतर या जगामध्ये येतात अनेक जातात अनेक, पण बोटावर मोजण्या इतकीच लोक हा समाज लक्षात ठेवतो. 4 माणसांप्रमाणे येणं 4 माणसांप्रमाणे मरणं याला जीवन जगलं असं म्हणत. जीवनाला काहीतरी साध्य असावं जे तुकोबांचं साध्य आहे, जे ज्ञानोबांचं साध्य आहे, जे नामदेवरायांचं साध्य आहे. यदा कदाचित ते तुमच्या आमच्या जीवनाचं साध्य असेल तर हा समाज आपल्यालाही लक्षात ठेवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि याच गोष्टीचा आपला विचार करायचा. तुकोबा सांगतात ना क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार. कशाचा विचार करा? पहा माणूस नावाचा प्राणी असा असतो की त्याचं 1 मिनिट सुद्धा मेंदू बंद, 1 सेकंद सुद्धा त्याचा मेंदू बंद नसतो. सतत त्याच्या डोक्यात विचार चालू असतात. तरी पण तुकोबा सांगतात क्षणाक्षणाला विचार करा. पण कशाचा विचार करा हे सुद्धा सांगतात. करावया पार
भव सिंधू. भव म्हणजे संसार, संसार म्हणजे जन्म मरणाचा फेरा, संसार म्हणजे प्रपंच. आणि हा जो प्रपंच रूपी सागर आहे, जन्म मरणाचा जो फेरा आहे, तो कशा प्रकारे तारता येईल त्याचा विचार करा. मग आम्हालाही हाच विचार करायचा आहे. का बरं करायचा आहे? तर तुम्हाला आम्हाला माहित आहे हा जन्म कसा आहे, हा देह कसा आहे, नश्वर आहे, नाशिवंत देह, जाणार आयुष्य तो काळ सावा. मग नाशिवंत असलेल्या देहाला आम्ही आलो, हे काय फार काळ टिकणार? तरी सुद्धा आम्ही धरून बसलो की हे माझंच आहे. आपलं आहे का? कोणाचं आहे? त्याचं. देह हे काळाचे धन तुराचे, देह हे काळाचे धन तुराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. ते मनुष्य काय आहे, ते मनुष्य काय आहे, देह हे काळाचे धन तुराचे, देह हे काळाचे धन तुराचे. तेथे मनुष्याचे काय काय आहे आपल्याकडे सांगा. आम्हाला वाटतं हा देह माझा आहे, पण हा देह सुद्धा आपला आयुष्य जात असे पहा, काळ जपत असे. आपलं आयुष्य हळूहळू काळाच्या मुखात चाललंय. तो काळ आज देखील एक ना एक दिवस तुम्हाला आम्हाला जायचंय, म्हणजे एक ना एक दिवस ह्या शरीराला तुम्हाला आम्हाला सोडायचंय. मग असं असणाऱ्या देहाला जर आम्हाला सोडायचं आहे तर तोपर्यंत तो आहे तोपर्यंत आम्हाला तातडी करायची. मग कशाची तातडी करायची आहे? तर परमार्थाची तातडी करायची. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. सुखवी व्यथा जन्माच्या धनदार पुत्र, धनदार सुखवी व्यथा
हिताच्या ठिकाणी झोपलेल्या माणसाला संत जागे करतात. बाबा उठा जागे भारी आता स्मरण करा. का बरं स्मरण करायचं आहे? तर या जन्मातल्या ज्या अनंत जन्मीच्या आमच्यावरच्या ज्या व्यथा आहेत त्या आम्हाला संपून टाकायच्या. मग याच्यासाठी तुकडोजी महाराज पण फार सुंदर सांगतात. ते सांगतात घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का लढत सदाई ठाई या संसाराच्या पायी नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही. तुकडोजी महाराज सांगतात बापरे मनुष्य जन्माचं जर सार्थक करायचं आहे तर याच्यावर एक साधन आहे. ते म्हणजे काय? तर नाम हे साधन आहे. त्या परमात्म्याचं तू असं भजन कर कामामध्ये कामन म्हणा राम राम असा जर तू प्रपंच केला. कामाने सावतो बाबांनी प्रपंच केला नाही का? केला. पण परमार्थ सुद्धा संसारामध्ये राहून करता येतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे संत सावतोबा. कांदा मुळा भाजी नव कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी हे लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई मिठाई माझी अवघी मिठाई कांदा मुळा भाजी नवगी मिठाई माझी संत सावतोबाला कांद्यात सुद्धा देव दिसला. का दिसला? तर संसारामध्ये राहून प्रपंच करता येत परमार्थ करता येतो असं सांगणारे सावतोबा. तसं जर पाहायला गेलं तर पहा आपलं झालंय कसं की आपल्याला काय वाटतं की जो कडू असलेला परमार्थ आम्हाला काय वाटतो? परमार्थ कसा आहे? कडू आहे. आणि संसार कसा? गोड आहे. पण लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही आम्ही कडू औषध खात नाही तोपर्यंत आपला आजार बरा होत विषयाचा परिपाडू. गोड परमार्थ लागे कडू. गोड असलेला परमार्थ सुद्धा आम्हाला कसा लागतो? कडू वाटू लागतो. का बरं वाटतो? तर भ्रांतीमुळे वाटतो. ही भ्रांती झाली कशाला? बुद्धीला झाली. आणि बुद्धी कशी आहे माहिती का? बुद्धी ही अशी आहे की या बुद्धीच्या जीवावर परमार्थ करता येतो. आता अर्जुनाने देवाला जेव्हा प्रश्न केला की अरे देवा या ठिकाणी आज जरी मी युद्धाला उभं असलो तरी माझी बुद्धीची मानसिकता नाही की मी युद्ध करावं. त्यावेळेस देवाने दिलेलं उत्तर आहे ऐक अर्जुना जोपर्यंत तुझं चित्त समान होत नाही तोपर्यंत तुझी जी सुबुद्धी आहे तोपर्यंत ती तुला काम देणार नाही. मग सुबुद्धी असलेली आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या जीवावर परमार्थ करता येतो. ती बुद्धी जर परमात्म्याच्या ठिकाणी लीन केली तर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत. मग त्या बुद्धीला सुद्धा वर्म कळलं पाहिजे. मग कोणतं वर्म कळलं पाहिजे? ते तत्व वर्म आहे. जनादिकालपासून आजपर्यंत चालत आलेले ते तत्व तुमच्या आमच्या मनुष्य जन्माचं वर्म हे आम्हाला कळायला हवं. माझे गुरुवर्य सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे या जगाला जेवढं खोट आहे तेवढंच खरं वाटतं. जेवढं खोट आहे तेवढंच ऐकायला चांगलं वाटतं. जेवढं नश्वर आहे तेवढंच आपापलंच वाटतं. आणि जे सत्य आहे त्याच्याकडे पाहायला कोणी तयार. मग जे सत्य आहे ते आम्हाला घ्यायचं. जगाच्या बाजारात खोट्या गोष्टी वाटणाऱ्या लोकांची संख्या कमी, खोट्या गोष्टी सांगणाऱ्या लोकांची संख्या पण कमी नाही. पण जोपर्यंत सत्य जगापर्यंत येत नाही अनादिकालपासून आलेलं सत्य जोपर्यंत जगाला कळत नाही तोपर्यंत जगाला मनुष्य जन्माचं वर्म कळणार
आता वर्म ही अशी गोष्ट आहे पहा, अश्विनी कुमार नावाचे वैद्य तुम्हा आम्हाला चांगले ज्ञात आहेत. एका शेषनागाला जर ताप आला, कोणाला? शेषनागाला जर ताप आला तर सर्वसामान्य मनुष्याने केलेली तपासणी आणि अश्विन कुमाराने केलेली तपासणी यात काहीच भेद नाही. तरी सुद्धा सर्वसामान्य जो वैद्य आहे त्याने शेषनागाची जी तपासणी केली त्याने रोग बरा झाला, पण अश्विन कुमाराने तपासणी केल्यानंतर रोग बरा झाला. का झाला? आता दोघांनीही त्या शेषनागाला सुंठच दिली, परंतु अश्विन कुमाराला जेव्हा सर्वसामान्य वैद्याने प्रश्न केला की तुम्ही जी सुंठ दिली तीच मी दिली तरी पण ताप बरा झाला नाही, त्याचं अश्विन कुमारांचं त्यावर उत्तर आहे तुला वर्म कळालं नाही. मग काय वर्म होतं? तर शेष हा नाग आहे आणि जोपर्यंत त्याचे डोळे बंद होत नाहीत तोपर्यंत त्या सुंठीचा त्याच्यावर उपचार होत, आणि तू डोळे उघडी करून काय दिली म्हणजे वर्म कुणाला कळालं? अश्विन कुमाराला कळालं. तुम्ही आम्ही करणारे सगळं सारखं आहे, पण एक असं वर्म आहे जे मनुष्य जन्माचं जे वर्म आहे ते केल्याशिवाय मनुष्य जन्माचा फेरा संपत नाहीच. हेच नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणात शेवटची पाळी मनुष्य जन्म, हे शेवटची पाळी मनुष्य जन्म, हे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, हो शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, हो शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलियावर फेरा पडे, फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, काजनी ओळखी घरात मारामो, काजनी ओळखी घरात मारामो, काजनी ओळखी घरात माराम, काजनी ओळखी घरात माराम, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलियावर मग फेरा पडे. नामदेवराय सांगतात बाबा मनुष्य जन्माचं वर्म जर चुकले तर तुला परत परत यावं. एकनाथ बाबा सुद्धा सांगतात बाबा तुला या जन्मात जर मनुष्य जन्माचं वर्म नाही कळालं तर परत परत यावं लागेल. हे हे जर जर नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जर नाही कळालं, हे जरी नाही कळलं काळ दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, सरत शेवट बा काळ बांधून येईल, सरत शेवट बा, सरत शेवट बा काळ बांधून येईल, सरत शेवट बा, एका जनार्दनी आमचं काय होता येईल, एका जनार्दनी आमचं काय वादा येईल, एका जनार्दनी आमचं काय होता येईल,
परत परत ओळखावं लागेल. जी जी वासना शेवटच्या क्षणी निर्माण होईल त्या वासनेवर आम्हाला परत परत जन्म घ्यावा लागेल. जन्म घेणे लागेल वासनेच्या त्याची झाली अंगी हरी रूप, त्याची झाली अंगी हरी रूप, हे त्याची झाले अंगे हरी रूप, हो हो त्याची झाले अंगे हरी रूप. लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाली अंगे हरी रूप, हरी त्याची झाली अंगे हरी रूप, हो त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागेल वासनेच्या संगे. शेवटच्या क्षणी जी वासना निर्माण होईल त्या योनीमध्ये आम्हाला जावं लागेल. मग शेवटच्या क्षणी जी वासना निर्माण होणार आहे जर ती समूळ नष्ट करायची असेल, शेवटच्या क्षणी आमच्या श्वासातून भगवंताचं नामस्मरण उफाळून यावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी अहर्निशी सदा करावा परमार्थ. त्यासाठी काय करावं लागेल? आयुष्यभर परमार्थ करावा लागेल. मग परमार्थ कसा करावा लागेल तर अंतरंगातनं परमार्थ करावा लागेल. आमचा बाह्य अंगी परमार्थ सुरू आहे. ज्या दिवशी परमार्थ अंतरंगात उतरेल, ज्या दिवशी भगवंताचं नामस्मरण अंतःकरणातून येईल त्या दिवशी शेवटच्या क्षणाला परमात्म्याचं नाव आठवल्याशिवाय राहणार. कारण यासाठी केला होता अट्टहासन शेवटचा दिवस, शेवटचा क्षण गोड व्हावा यासाठी सगळा चाललेला हा काय खटाटोप आहे. पण यासाठी ज्याप्रमाणे नामदेवरायांचं म्हणणं आहे की मनुष्य जन्माचं वर्म कळायला हवं तर ते कोणाकडून कळायला हवं तर म्हणून जाणते न गुरु भजीजे तेने कृतकार्य होई जाईन जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष. कोणाला शरण जावं लागेल? गुरुला शरण जावं लागेल. गुरुला शरण गेल्याशिवाय वर्म कळणार. आता याच्यावर माऊली सुद्धा काय म्हणतात माहिती का? जैसे डोळे अंजना भेटे ते वेळ दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. म्हणजे पहा, ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातल्यानंतर किती पण खोलातली गोष्ट असली तर ती तुमच्या आमच्या डोळ्याला. मग माऊली सुद्धा म्हणतात श्री गुरूंच्या रूपेने श्री गुरु नावाचं अंजन मी माझ्या डोळ्यात घातलं आणि अंतरंगात खोलवर असलेला परमात्मा सुद्धा मी पाहिला. का चिंतामणी झाली हाती तेने. चिंतामणी जर तुम्हाला आम्हाला भेटला तर काय होतो? जी गोष्ट आम्हाला पाहिजे ती. मग ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात निवृत्तीनाथांच्या कृपेने तो परमात्मा माझ्याकडे आला. मग तुमचं आमचं वर्म चिंतामणी सारखं आहे, अंजना सारखं आहे. आणि ते अंजन ते चिंतामणी दुसरं तिसरं काही नसून सद्गुरू आणि गुरु आहेत. कारण सद्गुरू वाचून सापडेना सोयन धरावे ते पाय. ते पाय म्हटलं, ते पाय म्हणजे अनादिकालपासून आजपर्यंत चालत आलेलं. ते पाय म्हणजे सत्य, ते पाय म्हणजे शाश्वत, ते पाय म्हणजे तत्व आणि ते पाय म्हणजे जीवनाचा उद्धार आहे. ते आम्हाला कळालं पाहिजे. कारण हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे. मग संताचं कोणतं पाय धरायचं ते कळायला पाहिजे. ते खरं वर्म आहे. कारण इतर ठिकाणी जर पाहायला गेलं तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोक संतांचं चरण सर्वसाधारणपणे धरतातच, पण कोणतं चरण धरायचं हे आम्हाला कळायला पाहिजे. कारण त्या चरणाशिवाय जीवनातली सुटका होणार. हो, तेच चरण नामदेवरायाने धरलं. का बरं? नामदेवरायाने याआधी कधी संतांचं चरण धरलं नाही का? नामदेवरायाच्या कीर्तना सुद्धा देवाने नाचावं. नाचले की नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा नामदेवाच्या कीर्तनामध्ये देवानी नाचावं एवढं श्रेष्ठत्व नामदेवरायांचं. नामदेवाच्या ताटामध्ये देवानी जेवावं. नामे असावे जेवी नवे संकोचित. नामदेवरायांच्या ताटात सुद्धा देवाने जेवावं तरी सुद्धा देवाने संकोच केला. म्हणजे जो जगाचा बाप असणारा संत नामदेवरायांसोबत बोलत चालत खेळत उठत बसत तो परमात्मा नामदेवाला ओळखण्यासाठी सद्गुरूचं पाय धरावं लागलं. कोणाचं पाय धरावं लागलं? नाम म्हणे निकी दावी येली सोय न विसंबे पाय खेचरा. कोणाचं धरलं? खेचरा असे पाय. आता बघा याच्याही पुढे जाऊन जर ऐकायला गेलं चांगदेवाला जीवनाचं वर्म कळण्यासाठी 1400 वर्ष जगावं लागलं. तरी सुद्धा 1400 वर्षात वर्म कळालं का? 1400 वर्ष जगून ही चांगदेव कोरडेच राहिले. पण 8 वर्षाची मुक्तही जीवनात आल्यावर मनुष्य जन्माचं वर्म चांगदेवाला कळालं. चांगदेव महाराज म्हणतात चांगदेव म्हणे आजी जन्मा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. हे
म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो. चांगदेव महाराज म्हणतात नव्याने माझा जन्म झाला. का नव्याने जन्म झाला तर मला माझ्या स्वतःच्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. या पलीकडे जाऊन निळोबरायांचं उदाहरण पाहायला गेलं. ज्या निळोबरायांच्या दारात साक्षात परमात्म्याने यावं ते निळोबराय सुद्धा म्हणतात निळा म्हणे आम्ही नोळखीची देवान तुकोबाचा धावा करीत असतो. म्हणजे तुकोबांच्या धाव्याशिवाय सुद्धा निळोबरायांना परमात्म्याची प्राप्ती होणार. जगाचा बाप असलेले प्रभू रामचंद्र आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, तरी सुद्धा ते काय म्हणतात वशिष्ठ मुनींना शरण गेल्याशिवाय पूर्णत्वाची प्राप्ती मला होणार. आता स्वतः भगवंत आहे तरी सुद्धा राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारकन, कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दाबले. रामाला सुद्धा जर परब्रह्माची प्राप्ती करावी लागते, कृष्णाला सुद्धा परब्रह्माची प्राप्ती करावी लागते, तिथं तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं आहे. मग याचं उदाहरण काय तर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला परब्रह्माची प्राप्ती करावीच लागते. मग तिथं देव असला तरी त्याला हे चुकलं, मग तिथं आपण सामान्य माणसं आहे. मग आम्हालाही यात जायचंय. आता का जायचंय, का वर्म ओळखायचंय, का स्वरूप ओळखायचंय तर तुम्ही आम्ही जन्माला यायच्या आधी निराकार होतो. आपल्याला आकार होता का नाही. मग आपला आकार कसा प्राप्त झाला पहा ना. तुम्ही आम्ही जे सोन्याचे दागिने घालतो ते दागिने त्याचं मूळ स्वरूप आहे का त्याचं सोनं मूळ स्वरूप आहे, सोनं मूळ स्वरूप आहे. जे तुमच्या आमच्या घरात मडक आहे ते मडकं मूळ स्वरूप आहे का माती मूळ स्वरूप आहे, माती. तुम्ही आम्ही घातलेले कपडे मूळ स्वरूप आहेत का ज्याच्यापासून बनला तो कापूस मूळ स्वरूप आहे, कापूस. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आल्या त्या आकाराला आल्यात. म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा कसं आलोय आकाराला आलोय. म्हणजे आकाराला यायच्या आधी आपण कोण होतो निराकार होतो. मग जेव्हा निराकार असलेला हा जीव आईच्या उदरातून जेव्हा बाहेर होतो तेव्हा त्याला आकार प्राप्त होतो की नाही. मग आकार प्राप्त झालेल्या जीवाने निर्गुण निराकार रूपी परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी प्राप्त झालेला हा आकार रूपी जीव आहे. मग आम्हाला निर्गुणाची प्राप्ती करायची. निर्गुणाची प्राप्ती म्हणजे जन्माचं वर्म आहे. जन्माचं वर्म म्हणजे आत्मरामाची प्राप्ती आहे. जी आत्मरामाची प्राप्ती आजपर्यंत सर्व संतांनी केली तीच तुम्हा आम्हाला करायची, जी नामदेवरायांना झाली. हेच नामदेवराय अभंगाचे दुसरे चरण. याच जननी बोलती, याच जननी बोलती, याच जननी बोलती परात्मा राम. याच जननी बोलती, याच जननी बोलती, याच जननी बोलती परात्मा राम. याच जननी ओळखी, याच जननी ओळखी, याच जननी ओळखी परात्मा राम. याच जननी ओळखी, याच जननी ओळखी, याच जननी ओळखी परात्मा राम. संसार संग्राम होऊ नको. संसार संग्राम होऊ नको. संसार संग्राम होऊ याच जननी ओळखी, याच जननी ओळखी, याच जननी ओळखी परात्मा राम. याच जननी ओळखी, याच जननी ओळखी, याच जननी ओळखी परात्मा राम. याच जननी ओळखी, याच जननी ओळखी करा आत्मा. याच जननी ओळखी, याच जननी ओळखी, याच जननी ओळखी परात्मा राम. याच जननी ओळखी परात्मा राम. संसार संग्राम भोगू नको, संसार संग्राम भोगू नको, संसार संग्राम भोगू नको. याच जननी ओळखी करा आत्मा. संसार संग्राम होऊ नका, संसार संग्राम होऊ नका, संसार संग्राम होऊ नका, संसार संग्राम होऊ नका. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसारी संभ्रम भोगू नका. नामदेवराय सांगतात बाबा रे याच जन्मामध्ये आत्मरामाची प्राप्ती करा, संसारातले संभ्रम भोगत बसू का बरं भोगू
नका, कारण संसार हा भ्रम आहे जो तुम्हा आम्हाला झालेला आहे. वाटतोय खरा, पण खरा आहे का? नाही, टेम्पररी आहे, नाश पावणार आहे. मग या संसारात राहत असताना माणसाने राजहंसाप्रमाणे राहावं. राजहंस काय करतो? दुधात पाणी जरी असलं तरी फक्त दूध आणि दूधच पाणी पितो का? नाही. पहा, तुमचं आमचं जीवन कशासारखं आहे माहिती का? एका गोचडासारखं आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराळ, परियव्यरोनी गोचिर अशुद्ध काय नाही. गोचिड कुठं असतं? गाईच्या कासेला असतं. पण गोचडापाशी दुधाचा पण पर्याय आहे आणि रक्ताचा पण पर्याय आहे. गोचिड अशुद्ध असलेलं रक्तच पितो, दूध पितो का? कमलकंदा आणि तर दुरी नांदिनुके एकेची घरी, परी परागू सेवीचे भ्रमरी, जवळीला चिखलू चिवर. आता जो भुंगा आहे त्याच्याकडं जे फूल आहे त्यातला मकरंद पण आहे, पण तो पितो का? नाही. ज्याप्रमाणे जे बेडूक आहे, बेडूक कुठं असतं? कमळाच्या तिथंच असतं, पण त्याला त्यातला जे मकरंद आहे ते पिता येत नाही, पण लांब असलेला भुंग येऊन पिऊन जातो. तुमच्या आमच्या जीवनात तसंच आहे. आपण कोणासारखं आहे? गोचडासारखं आहे. आपल्याकडे परमार्थ सुद्धा आहे, आपल्याकडे संसार सुद्धा आहे, पण आपल्याला अशुद्ध असलेल्या गोष्टीच नेहमी घ्यायची सवय झाली. मग अशुद्ध असलेल्या परमार्थ या संसाराला सुद्धा शुद्ध असं करता येतं. कशाने करता येतं? तर भगवंताच्या नामस्मरणाने करता येतं. एवढी ताकद भगवंताच्या नामस्मरणामध्ये. नामदेवरायांनी संसार केला नाही का तुकोबांनी संसार केला नाही, पण कसा केला? विरक्त राहून संसार केला. आळूचं पान रात्रभर पाण्यात ठेवा, सकाळी त्याला पाण्याचा स्पर्श सुद्धा होत नाही. हाच गुणधर्म आम्हाला संसारात लावायचा. संसार माणसाने असा करायचा की तो बाह्यरंगाला चिकटता कामा नये. बाह्यरंगाला खऱ्या अर्थाने संसार बाह्यरंगाने करायचं असतं, अंतरंगाने परमात्म्याची प्राप्ती करायची असते. आणि ज्याला हे साधता आलं त्याला मनुष्य जन्माचं सार्थक साधता आलं. विठ्ठल आम्हाला काय वाटतं माहिती का? या संसारामधली हर एक गोष्ट माझी आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा भ्रम आहे. आई माझी, वडील माझा, भाऊ माझा, बायको माझी, चुलता माझं, सगळं माझं वाटतं. वाटतं की नाही? सगळं माझं वाटतं. का वाटतं? तर आम्हाला भ्रम झाला. पण हे सगळं आपलं नाही. आपला जर कोण असेल, माझा जर कोण असेल, तर तो जगाचा बाप फक्त माझा आहे, बाकी कोणी सुद्धा. पण आपली वृत्ती अशी आहे जी प्रत्येक वेळी म्हणते इथं बसलेला माझा आहे, पण शेवटच्या क्षणी फक्त परमार्थच तारायला येतो, परमात्माच तारायला येतो, बाकी कोणी सुद्धा तारायला येत. मग माणसाने कधीतरी म्हणावं ना तो जगाचा बाप माझा आहे, पण आमचं अंतकरण तसं कधीच म्हणत. ओ देव माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. हीच माझी सत्य माझा, हीच माझी सत्य माझा, हीच माझी सत्य माझा, हीच माझी सत्य माझा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देवा माझा 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 माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवा. देव माझा माझा मी. देवाला माझं म्हणणं खूप सोपं आहे, पण देवाने तुम्हाला माझं म्हणावं हे फार अवघड आहे. मग देवाचं जर लाडकं व्हायचं असेल तर देवाची तशी भक्ती करावी लागते. पहा, देवाच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे पंढरीची आषाढीची वारी. विचार जर करायला गेलं तर कितीतरी किलोमीटरचा प्रवास आहे, पण माणसाला थकवा येत का? थकवा येत नाही तर भगवंताचं नामस्मरण आहे. कितीतरी लाखो वारकरी त्यात आहेत, परंतु एकमेकाची ओळख जरी नसली तर प्रत्येकाला माऊली म्हणून हाक मारण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे. मग अशी वारी कशामुळे आहे? तर ती फक्त भगवंताच्या नामस्मरण. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत गुज पांडुरंगा, सांगत गुज पांडुरंगा.
अरे हा वारीचं जर सांगायला गेलं तर माणसाने जर पाहायला गेलं कितीतरी किलोमीटरचा प्रवास आहे, पण माणसाला थकवा नाही. लाखो वारकरी आहेत पण माऊलीशिवाय शब्द नाही. डोळ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याची प्रतिमा स्पष्ट दिसते, चेहऱ्यावर पांडुरंग परमात्म्याचं तेज झळकून येते. अहो एवढं काय, तर चेहऱ्यावर असणारं हास्य सुद्धा परमात्म्याकडे जाण्याची ओढ दाखवून देते. एवढे लांब चालत गेलेला हर एक मनुष्य जेव्हा मी माझ्या आईला भेटायला जातोय ही अंतकरणामध्ये ओढ आहे ना, तेव्हा फक्त त्याच्या नजरेमध्ये फक्त आणि फक्त तो पांडुरंग मायबापच दिसतो. जाईन गे माईत या पंढरपुरात भेटे ना माहेरा. समस्त संत महादेवांचं माहेर घर असणारं माझं पंढरपूर, ज्या पंढरपुरामध्ये आज कुठून वारकरी आपल्या मायबापाला भेटायला येतात. युगे 28 झालं जी माझी माऊली विठेवर करकटावर हात ठेवून उभी आहे. ती कोणासाठी उभी आहे, तर लाखो वारकऱ्यांची वाट ती बघते. आज ज्याप्रमाणे प्रत्येक वारकऱ्याच्या अंतकरणात जी व्यथा आहे, जी अवस्था आहे, मला देवाला भेटायचंय, याच्याही पुढे पांडुरंग परमात्मा आस लावून भेटलाय की माझी संत मंडळी माझ्याकडे कधी भाविकासाठी उभा फक्त विटेवर हात ठेवून उभा नाहीये, तर आजही तो वर्दीच्या रूपाने आजही तो वारकऱ्यांची सेवा करतोय. आजही तो वैद्यांच्या रूपाने वारकऱ्यांची सेवा करतोय. आजही तो उभा इथं तिथं कुठं उभा आहे, प्रत्येक वाटेवर उभा आहे. कोणासाठी उभा आहे, तर येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी उभा. ही ताकद नामस्मरणाची आहे. त्या भगवंताच्या नामस्मरणाची ताकद एवढी मोठी आहे की जगाच्या बापानं अनंत रूपात अनंत वेशात यावं आणि आपल्या वारकऱ्यांची सेवा करावी. ही ताकद वारीची आणि ही ताकद नामस्मरणाची. चला हो पंढरीची जाऊ, चला हो पंढरीची जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा. चला हो जीव पंढरीला जाणाऱ्या हर एका मनुष्याच्या अंतकरणामध्ये आज ती स्थिती आहे. आणि जगाच्या पाठीवर एकमेव माझ्या पांडुरंग परमात्म्याचं मंदिर असं आहे की त्याच्या चरणावर माथा टेकवता येतो. मग एवढं श्रेष्ठ असणारा माझा परमात्मा, त्याच्या नामस्मरणाची ताकद आहे ती संसारातल्या भ्रमामध्ये आहे का? मग हा भ्रम विष्णू त्याच्या नामस्मरणात तल्लीन होणे हे सर्वसामान्य जीवाचं कर्तव्य आहे. आणि नामदेवरायांचं हेच म्हणणं आहे की बाबा रे, संसारातल्या भ्रमात न राहता परमार्थ करता येतो. तो कसा करता येतो, तर श्वासाच्या भजनाने करता येतो. ज्या दिवशी तुम्ही श्वासाने भजन करता, मुखाने भजन केल्यानंतर पुण्याची प्राप्ती होते, पण श्वासाने भजन केल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते. आम्हाला जर मोक्ष प्राप्त करायचा आहे तर त्यासाठी श्वासातून भजन गेलं पाहिजे. 21,600 वेळा माणसाने वारी केली पाहिजे. माऊली म्हणतात तुम्ही वारी करता, मी वारी करतो, पण तुमच्या वारीचा प्रवास सासवड पुणे असा असेल, पण माझ्या वारीचा जो प्रवास आहे तो दिवसातून 21,600 वेळा. त्याला कसल्याही प्रकारचं मुक्काम आहे. मग 21,600 वेळा माऊलींनी वारी केली म्हणून 9,600 उभ्यांची प्रतारणा माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने केली. मग आम्हालाही खऱ्या अर्थाने अशी वारी करायची. पायी चालत गेल्याने शरीरासोबत मनाची जशी वारी घडते, जरी जो माणूस शरीराने नाही चालत गेला तरी चालेल, पण त्याच्या मनाची वारी पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी नामदेवरायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. भजन
असावे असुनी नसावे संसारी असावे असुनी नसावे भजन करावे भजन करा वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे असुनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे हसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. नामदेवराय सांगतात नामस्मरणाच्या वारीत एवढी ताकद आहे. अनंत जन्मीच्या दुःखाची निवृत्ती जिथं होते उच्च कोटीच्या परमानंदाची प्राप्ती जिथं होते तिथं भजनाचा आनंद. मग हाच भजनाचा आनंद आम्हाला आमच्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. का बरं घ्यायचा आहे तर माऊल ज्याप्रमाणे नामदेवर सांगतात काय घ्यायचं आहे तर शेवटची पाळी एक मनुष्य शेवटचा जन्म आहे. परत परत यायचं नाही आणि आलं तर मनुष्य जन्माला यायचं नाही. मग अशा उच्च कोटीचा किंवा अनमोल अशा किमतीच्या देहाला जर आम्ही आलोय तर आम्हाला आमचं वर्म कळलं पाहिजे. परमात्म्याची प्राप्ती या जन्मात आम्हाला झाली पाहिजे. मग परमात्म्याची प्राप्ती करत असताना याचंच माऊली सांगतात याचंच नामदेवराय काय सांगतात जर परमात्म्याची प्राप्ती करायची आहे तर याचा अर्थ असा नाही की माणसाला संसार सोडावा लागेल. कारण हिमालयात जे भगवी वस्त्र घालून गेले त्यांनी पण परमार्थ केला. असं आहे का वरी भगवा झाला नामेनंतरी वश. जर वरी भगवे कपडे असतील पांढरे कपडे असतील कपाला बुक्का असेल गळ्यात माळ असेल पण अंतकरणामध्ये काम क्रोध लोभ यानं वश केला असेल तर त्याला संत म्हणावं का त्याला वारकरी म्हणावं का नाही. पण कलियुगात जसा माणूस राहतो तसं जरी माणसाने वस्त्र परिधान केलं ना अंतरंगात जर काम क्रोध याचा जर वश नसेल तर तो खरा वारकरी तर तो खरा संत आहे. मग आम्हालाही आमच्या जीवनामध्ये पांढरे कपडे घालून आणि भगवी कपडे घालून हिमालयात जावं असं काही नाही. सदा नाम घोष कर हरी कथा सदा नाम घोष कर हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेरी सदा चित्त समाधान तेरी सदा चित्त समाधान ओ सर्व दुःख जालो सर्व अलंकार सर्व सुख जालो सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान हो सर्व सुख जालो सर्व अलंकार हो सर्व सुख जालो सर्व अलंकार सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. समाधान सदा नामघोष सदा या शब्दाचा अर्थ सर्वदा अहर्निशी कुठल्याही क्षणाचा जिथं अनुस्वार नसावा त्याला सदा हा शब्द वापरला जातो. मग आमच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण सतत जर असेल तर यालाच नामदेवराय सांगतात भजन करावे वेळोवेळा. माणसाने भजन कसं करावं वेळोवेळा करावं क्षणाक्षणाला करावं. कारण माणसाच्या देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा हो म्हणून परमार्थाची तातडी करा असं नामदेवरायांचं सांगणं आहे. पहा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे इथपर्यंत आलो. आता देवाने दिलेले सुंदरशे 2 हात वर करायचे आणि पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. विठोबा
विठोबा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मा फेरा पडे याच जन्मी ओळखी करा आत्मराम संसारी संभ्रम भोगू नका संसारी असावे असुनी नसावे भजन करावे वेळोवेळा याच जन्मी ओळखी करा आत्मराम संसारी संभ्रम भोगू नका पहा नामदेवरायांचा सुंदर असा हा अभंग आहे. हा अभंग आतापर्यंत आपण बघितला पण वास्तविकता जर पाहायला गेली आज अभंगाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही परमार्थ जरूर जाणू शकतो की नाही जाणू शकतो. पण कलियुगात खरी गरज कशाची आहे माणसाला माणसाने जाणण्याची. आज आम्ही पाहतो देव पाहायला जाणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही पण घरात देवासमान असणाऱ्या आई बाप्पाला आम्ही पाहत नाही या लोकांची संख्या आज जरूर कमी. आज आम्हाला माहिती की इथं बसलेला हर एक मनुष्य किंवा बाहेरचा हर एक मनुष्य जो भगवंताचं स्वरूप जाणणार आहे पण घरात जे आई वडील आहेत स्वरूपानेचे देव आहेत त्यांना जाणाऱ्या लोकांची संख्या आज कमी आहे. मग ही का कमी आहे तर आपल्या भारताची संस्कृती आहे मातृदेव भव पितृदेव भव जिथं आईला देव मानलं जातं वडिलांना देव मानलं जातं. पण अशाच जर काळामध्ये अशाच जर युगामध्ये आम्हाला जर वाटत असेल आज वृद्धाश्रमांची संख्या वाढली म्हणजे भारताचा विकास झाला तर साफ चुकीचा आहे. ज्या दिवशी वृद्धाश्रमाची संख्या कमी होईल त्या दिवशी भारताचा विकास होईल. मग कशामुळे संख्या वाढली कोणत्या कारणामुळे वाढली तर कलियुगात मायबापाचं महत्त्व कमी झालं. कशामुळं कमी झालं तर कलियुगामध्ये सुख सोयी माणसाच्या वाढल्या. आणि पहा जन्माला आल्यानंतर जी आई जे वडील आपलं बोट धरून आम्हाला चालायला शिकवतात ज्या वेळेस शेवटची वेळ त्यांना हाताला चालून धरायची असते त्यावेळेस ते जीवित असतात का. आम्ही लहान असताना आमची आई आमचे वडील आम्हाला हाताने भरवतात पण ज्या वेळेस शेवटच्या क्षणाला त्यांना हाताने भरवायची वेळ आहे तेव्हा हे हात जातात कुठं. जेव्हा लहानपणी आम्हाला झोपवण्यासाठी आमच्या आईचा हात लागतो आमच्या वडिलांचा हात जसा आम्हाला लागतो त्यावेळेस शेवटच्या क्षणी त्यांना मायेने झोपवण्यासाठी ते हात कुठे जातात. कलियुगाची दशा आहे. अहो आपण लहान असताना पोटाला चिमटा काढून झोपणारी ती माय शेवटच्या क्षणी तिला तिच्या पोटाला चिमटा का द्यावा लागतो. आमच्या लहानपणी आमच्या वडिलांनी स्वतःला कधी चप्पल घेतली नाही परंतु ज्या वेळेस आपल्याकडे देण्याची वेळ आहे त्यावेळेस आपल्याकडे सुद्धा ती चप्पल नसावी याच्यापेक्षा मोठं दुर्भाग्य. मुळातच आपल्या संस्कृतीने आपल्या परंपरेने बाप नावाच्या व्यक्तीला नेहमीच पडद्याआड ठेवलं. आम्हाला एक गोष्ट माहिती राम वनवासाला गेले तेव्हा राम वनवासावरून येईपर्यंत रडणारी कौशल्या माता सगळ्याला दिसली पण विरहाने मृत्यू पावलेला दशरथ राजा नेहमी कानाच्या पडद्यात राहिला. अहो एकीकडे श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला जाताना यशोदामाई रडलेली सगळ्या विश्वाला दिसली पण एका कोपऱ्यात बसून रडणारा नंदराज कोणालाच दिसला नाही. ही बापाची अवस्था. अहो बाप कोणाला म्हणावं. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे त्याच्या पाठीवरची कौतुकाची थाप म्हणजे जगण्याची खऱ्या अर्थाने ढाला. जिथं आम्ही हारतो तिथं त्याच्या पाठीवरच्या थापेची गरज आहे जिथं आम्ही जिंकतो तिथं आमच्या पाठीवर कौतुकाच्या आशेची आम्हाला गरज आहे. बाप नावाची दोरी अशी आहे जी आयुष्यभर ओढत राहते कोणाला तर आपल्या लेकरांच्या यशाला आपल्या लेकराच्या कौतुकाला आपल्या लेकराच्या. जिथं स्वतःला चप्पल कधी जो घेत नाही जिथं स्वतःला नवीन ड्रेस घ्यायला ज्याला वेळ नाही त्यांना आयुष्यभर लेकरांसाठी वेळ काढतो तो फक्त बाप असतो. बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली कुरवडी वाढवली आपली कुरवडी वाढवली. हे बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली
असा कलाकार असतो जो नेहमी पडद्यामागून आपल्या लेकरांना बनवत असतो. आम्हाला माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजामाता सर्वांना ज्ञात आहे, पण शहाजीराजांनी केलेला त्याग आम्हाला माहिती. साने गुरुजींना घडवणारी आई समस्त विश्वाला माहिती, पण साने गुरुजींना घडवण्यामागं त्यांचा कोणाचा हात आहे हे आम्ही कधीच पाहत हो. ज्याप्रमाणे आजपर्यंत प्रत्येकाच्या यशात ज्याप्रमाणे एका स्त्रीचा वाटा आहे त्याचप्रमाणे एका पुरुषाचा वाटा आहे. जग आज स्त्रीची महती गाते, पण त्याच्या पाठीमाग आज पुरुषाची महती गायला कोणीही तयार नाही. स्त्रीवर अन्याय झाला तर लाखो हात वर येतात, पण एका पुरुषावर अन्याय झाला तर एकही हात वर येत नाही. उलट दिशा चालली. कुठेतरी आम्ही म्हणतो स्त्री पुरुष समानता आहे, पण ज्या दिवशी खऱ्या अर्थाने ही समानता येईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता असं म्हणायला हरकत हो. हे कुठेतरी बदललं पाहिजे. पहा, आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे ते आपले राजाराम भाऊ भोगाळे, आज यांचं वर्ष श्राद्ध आहे. पण जर समाजाची दशा पाहायला गेलं तर आज एखादा व्यक्ती गेल्यानंतर माणसं 10 दिवस पण रडायला तयार नाहीत. माणसं 10 दिवस सुद्धा रडायला तयार. माणूस गेल्यानंतर तो फक्त फोटो पुरताच मर्यादित राहतो, त्याला फोटो पुरतच मर्यादित ठेवलं जातं. का तर कलियुगात प्रेम संपलं, माया संपली, सगळी संवेदना संपली गेली. आणि आज वर्षश्राद्धाच्या रूपाने असो, पुण्यस्मरणाच्या रूपाने असो, जर तुम्ही तुमच्या वडिलांना स्मरण करत असाल तर ती तुमच्या घराची पुण्य आई आहे. विठ्ठल एक प्रकारे मायबापाची सेवा करणं ही हिंदू धर्म संस्कृतीतील सर्वात मोठा धर्म आहे. ते आम्हाला, कारण आम्ही पाहतो, आम्ही काय म्हणतो, जनसेवा हीच खरी. मग या जनामध्ये आपले मायबाप येत नाहीत का? ज्याला घरातला देव कळाला, ज्याला बाहेरच्या देवाच्या पाया पडायची गरज नाही. एका बापाच्या आशीर्वादामध्ये 33 कोटी देवांच्या आशीर्वाद एवढी ताकद आहे. मग त्याचा एक आशीर्वाद देखील आयुष्यात तुमचे कितीही लोक येऊ द्या, त्यांना कधीच वाटत नाही तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं. पण जगात बाप नावाचा माणूस असा आहे, त्याला नेहमी वाटतं माझं लेकरू माझ्यापेक्षा मोठं व्हावं. ही भावना फक्त बापाच्या अंतःकरणामध्ये असते, आईच्या अंतःकरणामध्ये असते, इतरांच्या अंतःकरणात नसते. म्हणून कलियुगामध्ये राहत असताना जर घरातले मायबाप जर सुरक्षित असतील, घरातले मायबाप जर त्यांच्या चेहऱ्यावर जर हास्य असेल, तर जगातली सगळ्यात मोठं श्रीमंत कुटुंब ते आहे. का आज कोणाकडे पैसा नाही, संपत्ती नाही, वैभव नाही, सगळं आहे, पण घरातली आई खुश नाही, घरातले वडील खुश नाहीत, तर त्या श्रीमंतीला उपयोग नाही. घरात काहीही नसू द्या, पण समाधानकारक पूर्वक हास्य जर तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर असेल तर ती सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. विठ्ठल लेकरांनी असावं ना, कोणासारखं असावं. अहो, आमच्या लेकरांचा आज जो खऱ्या अर्थाने रोल मॉडेल ज्याला म्हटलं जातं कोण आहे? आज आमचे लेकरं आदराने सांगतात मला शाहरुख खान व्हायचंय, मला सलमान खान व्हायचंय. पण ज्या दिवशी तुमच्या लेकराच्या मुखातून येईल मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय, छत्रपती संभाजी महाराज व्हायचंय, त्याचं सर्व श्रेय माता पित्याला द्या, कारण धन्य माता पिता तयाची. आपल्या लेकराने आयुष्यामध्ये कोणाचा आदर्श ठेवावा याचं सुद्धा जे काही देण आहे ती सुद्धा आई वडिलांकडून जात असते. आज जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी परंपरा आहे, भारताच्या पाठीवर सगळ्यात श्रीमंत माझा महाराष्ट्र आहे. मग तो पैशाच्या श्रीमंतीने का नाही, तो विचारांच्या श्रीमंतीने, तो इतिहासाच्या श्रीमंतीने आहे. महाराष्ट्राची माती साधी सुधी नाही, ती मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेली आहे. महाराष्ट्राची मातीचं जे महात्म्य आहे ते विचारांच्या पराक्रमाने झालेलं आहे. जर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं महाराष्ट्राची माती अशी आहे, इथं तलवारींचा गडगडाट झालेला आहे, तलवारीचा कडकडाट झालेला आहे. मावळ्यांच्या रक्ताने, मावळ्यांच्या विचारांनी शहीद झालेल्या या वीर पुरुषांची महाराष्ट्राची माती आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांची, छत्रपती संभाजी राजांच्या पराक्रमाची, बाबासाहेबांच्या लेखणीची, अण्णाभाऊ साठेंच्या शाहिरीची महाराष्ट्राची. मग अशा पवित्र अशा भूमीत आम्ही जन्माला आलो. पवित्र तो देश, पावन ते कुळण, जे ते हरीचे दास. एवढ्या पवित्र देशात आम्ही जन्माला आलो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आम्ही जन्माला आलो. काही जणांचं म्हणणं असतं कीर्तनाच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं नाव का घ्यावं? ऐका, आज मंदिरावरचा कळस, दारातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय ज्याच्यामुळे आज सुरक्षित आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी. मग ज्या व्यक्तीमुळे आज कीर्तनाला उभं राहू शकतो, ज्या व्यक्तीमुळे आज मंदिर आहे, ज्या व्यक्तीमुळे आज हिंदू धर्म संस्कृती आहे, त्या व्यक्तीला आदरांजली देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणा, मुळात ते कोणी एक व्यक्ती
शिवाजी महाराजांना. विचार जर करायला गेला तर छत्रपती संभाजी राजांनंतर छत्रपती शिवाजी राजांनंतर जो विचार आज आमच्यापर्यंत आला तो विचार हा विचारच राहिला. तो विचारच राहिला. तो आचरणात आणायचा आम्ही कधी प्रयत्नच केला नाही. आज कलियुगामध्ये जगत असताना बाहेर जर तुम्ही गेलात, आम्ही फक्त मर्यादित ठिकाणी आहे, बाहेर जर गेलात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी लाखोटी जे आम्हाला दिसते जरूर असावेत, काही त्याच्यावर हे नाहीये, परंतु ते करत असताना कुठेतरी विचारांची जयंती व्हावी, कुठेतरी त्यांचे विचार आमच्या आचरणात यावे, ही काळाची गरज आहे. आम्ही स्वतःला मावळा म्हणून घेत असताना एक हात तुटला तरी लढणारा तानाजी मालुसरे आज आमच्या लक्षात हवा. अरे मेलो तरी चालेल, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय असा म्हणणारा शिवा काशीत आमच्या जिवंत पाहिजे. घोड खिंडीची पावन खिंड करत असताना राजे लाख वेळे तर चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे बाजी प्रभू देशपांडे जिवंत पाहिजे. तो खरा मावळा. एका रात्रीत 60 मावळ्यांसह गड जिंकून आणणारे कोंडाजी फर्जन त्यांच्या विचारांसहित आज आमच्या तरुणाईमध्ये जिवंत पाहिजे. तर आम्हाला स्वतःला मावळा म्हणण्याचा अधिकार आहे. 40 दिवस ज्या छत्रपती संभाजी राजांनी अत्याचार सहन केला, कोणासाठी? आमच्यासाठी लढले, झगडले, उभारले, हारले नाही, कोणासाठी? आमच्यासाठी. त्यांचा पाठीचा कणा ताटच होता, कोणासाठी? आमच्यासाठी. आज मी झुकलो, माझ्या समाजाला झुकावं लागेल. आज मी वागलो, माझ्या समाजाला वाकावं लागेल. मी माझा स्वाभिमान विकला, माझ्या समाजाला स्वाभिमान विकावं लागेल. या धैर्याने, या शौर्याने जे छत्रपती संभाजीराजांनी 40 दिवस बलिदान दिलं, ते बलिदान एका शब्दात सांगण्यासारखं. मग हे सगळं लक्षात घेऊन एवढा पराक्रमाचा इतिहास आमच्याकडे असताना जर आम्हाला BTS आणि जर बॉलिवूडकडे बघावं लागत असेल तर याच्यासाठी दैनंदिन व्यथा नाही. विठ्ठल महाराष्ट्र ही भूमी संतांची, महाराष्ट्र भूमी ही वीरांची, महाराष्ट्राची भूमी वारकऱ्यांची, महाराष्ट्राची भूमी धारकऱ्यांची, महाराष्ट्राची भूमी योग्यांची, महाराष्ट्राची भूमी तपाची, महाराष्ट्राची भूमी पराक्रमाची आणि महाराष्ट्राची भूमी हरिभक्ताच्या जागराची. तुम्ही आम्ही आज खऱ्या अर्थानं वारकरी म्हणून जन्माला आलो, तुम्ही आम्ही खरे हरिनामाचे भक्त म्हणून जन्माला आलो. याच्यापेक्षा आणि चढत्या वयात परमार्थाचं वेड लागला, मायबापाची पुण्याई लागते. मग तुमच्या आमच्या जर लेकराच्या गळ्यात लहानपणी जर माळ असेल तर ती तुमची पुण्याई आहे. कारण आपुलिया हिता जो असे जागतान धन्यवाद पिता कुळी कन्या पुत्र होती जे आपल्या ही कुळामध्ये असे कन्या पुत्र जन्माले यावे ज्यांचा झेंडा त्रिलोकामध्ये असावा. पुत्र व्हावायचा गोंडान ज्याचा त्रिलोकी झेंडा. त्याच्यासाठी त्या मुलाचा बाप देखील तसा लागतो. जगी यायचा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सुजावा. खऱ्या अर्थाने हे जर आमच्या जीवनामध्ये आचरण केलं ना तर आपल्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार. आणि परमार्थाची सुरुवात इथूनच आहे. परमार्थ आधी अंतरंगात करायचा असतो आणि त्यानंतर समाजात आणायचा असतो. साधनाच्या जोरावर, साधनेच्या जोरावर साध्यापर्यंत पोहोचायचं असतं. त्यासाठी नामस्मरण नावाचं साधन आमच्याकडे आहे. विठ्ठल कीर्तनाच्या सेवेला आपण संतांचा जेव्हा भंग घेतो तेव्हा तो सोडवत असताना, तेव्हा तो तुमच्यापर्यंत मांडत असताना ती संपूर्ण जो भाव आहे, जो भावार्थ आहे तो कोणाचा असतो? तो संतांचा असतो. जो उपदेश कोणाचा असतो? संतांचा असतो. कारण उपदेश करण्याचा अधिकार फक्त संतांना. का बरं संतांना? संतांचे उदी उपदेशाची पेट प्रेम सुख साथ घेती देती, प्रेम सुख साथ घेती देती. संतांचे उदी उपदेशाची पेट हे प्रेम सुख साथ घेती देती, प्रेम सुख साथ घेती देती. संतांचा उपदेश खऱ्या अर्थानं जीवनाचा तुमच्या आमच्या सहन करत असतो. संतांनीच का उपदेश करावा? कारण बोले तैसा चाले त्याची जीवनात बोलतो अनेक पण करतो आणि बोलण्याचा अधिकार त्यालाच आहे जी व्यक्ती त्याच्या जीवनात आचरण करत असते. आता तुकोबा बोलले कारण तुकोबाने उपदेश केला, नामदेवराय बोलले, नामदेवांनी उपदेश केला. का? तर तो अधिकार त्यांनी प्राप्त केला. ज्याप्रमाणे सांगणाऱ्याला अधिकार आहे त्याप्रमाणे ऐकणाऱ्याला सुद्धा अधिकार. आता तुम्ही आम्ही ऐकणार
माणसं आहे, पण संतांच्या कृपेने ऐकण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला. पण नेहमी माणसाने ऐकत असताना अर्जुन व्हावं. का बरं अर्जुन व्हावं? पहा, 18 अक्षयोनी सेना होती. किती? 18 अक्षर. देवाने ज्ञान कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. जय न संगेसी पिता वसुदेवासी, जय न संगेसी माता देवकीसी, जय न संगेसी भ्राता बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. असं कोणाला सांगितलं नाही. आईला सांगितलं नाही, वडिलांना सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही. ते ज्ञान जर कोणाला सांगितलं तर ते ज्ञान अर्जुनाला सांगितलं. का? तर अर्जुनाचा शुद्ध सात्विक असा भाव त्या देवाच्या चरणावर आहे. मग आमचा देखील भाव परमात्म्याच्या चरणावर असेल तर आपल्याला सुद्धा ऐकण्याचा अधिकार आहे. मग संतांनी तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याचं कारण काय? तर पुढे हे जन न देखवे डोळ्याने तो कळवळा मनोनिया. संतांना आपला कळवळा येतो म्हणून संतांनी खऱ्या अर्थाने आम्हाला उपदेश केला. आता संत म्हणावं कोणाला हे पण आम्हाला कळायला पाहिजे. पण संत म्हणावं कोणाला तर विचार करायला गेलं तर कलियुगी घरोघरी संत झाले, फार वित्त भर पोटासाठी हिंडती दारोदार कलियुगाच्या संतांची अवस्था आहे. पण संत असावे तुकोबासारखे, संत असावे ज्ञानोबासारखे, संत असावे नामदेवासारखे, संत असावी माझ्या मीराबाई सारखे. का त्यांना असं म्हटलं गेलं? का तर त्यांच्या भक्तीसारखी भक्ती परत कुणीच केली. अहो, विचार करायला गेलं तर आमची भक्ती एवढी अजरामर असावी, आमच्या भक्तीमध्ये एवढं पावित्र्य असावं. मीरेच्या भक्तीत जेवढं पावित्र्य तेवढं पावित्र्य आमच्या भक्तीत असावं. काय मीरेच्या भक्तीत पावित्र्य? गोविंद गोविंद मनाला गोविंद ते काय? तिच्या अंतःकरणात श्रीकृष्णाशिवाय दुसरा कोणाला खरा. गोपिकेंची जी अवस्था आहे गोकुळातल्या, हरिणे माझे हरिणे देवाशिवाय त्यांना कधी कधी कोण दिसलं. तसंच तुमचं अंतःकरण एक प्रकारचं गोकुळ आहे. पण त्या गोकुळामध्ये जर पाप असेल, गोकुळामध्ये अहंकार असेल तर तिथं परमात्मा कधीच राहणार. ज्या दिवशी या हृदयरूपी गोकुळातला कंस मरेल, ज्या दिवशी याच्यामधला रावण मरेल ना, तिथं देव आल्याशिवाय राहणार. पण जिथं पाप आहे तिथं देव कधीच राहत नाही. मग या हृदयातला जर अहम गेला, या हृदयातलं पाप गेलं तर तिथं देव आल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या सर्वसामान्य जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात असावी, माणसानं जगत असताना नेहमी विनम्रतेने जगावं. अहंकार कशाचा? चालेल हे शरीर कोणाची असत ते कोण बोलतो. सोन्याची लंका असलेल्या रावणाला मरावं लागलं. 1 लाख नातू ज्याच्याकडे आहे, कुबेराची लंका ज्याच्याकडे आहे, ज्याच्या कोठडीमध्ये 33 कोटी देवानी बंदी असावं, अशा रावणाला मरावं लागलं. तिथं सर्वसामान्य अहो, विजयादशमीला रावण जाळणारी आमची मानसिकता. ज्या दिवशी आमच्या अंतःकरणातला रावण आम्ही जाळू ना, त्या दिवशी आम्हाला तो रावण जाळायचा अधिकार. पण आधी अंतःकरणातला रावण मेला पाहिजे. कारण तुकोबारा सांगतात अहंकार गेला तुका म्हणे देव, आणि अहंकार गेल्याशिवाय तिथं देवाची प्राप्ती होत. जो भाव मीरेचा आहे तो भाव अंतःकरणात पाहिजे. काय भाव होता मीरेचा? नाचेंगे 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 नाचूंगे, नाचेंगे 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 नाचूंगे, मैं तो हरि गुण विषाचा प्याला प्यायला यायला सुद्धा देव येणार म्हणजे येणार. तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनंत रूपामध्ये तो आयुष्यासाठी येतो. पण त्यासाठी वीरेसारखी हाक मारा, द्रौपदीसारखी हाक मारा, तुकोबांसारखी हाक मारा, तो आल्याशिवाय राहणार. हो, पहा आता 2 तासाच्या या सेवेनंतर आताची वेळ कशाची? तर पहा, नामदेवरायांचा हा अभंग घेत असताना म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हालविला प्राण उरले. म्हणजे जाणारा हर एक शब्द हा फक्त संतांचा. देवाच्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही, सूर्य चालत नाही, तिथं सर्वसामान्य माणूस नाही. हे म्हणजे झाले परी म्या नाही केले, ऐसे जे जाणे तले तो सुट लागा. अगदी या वक्तीप्रमाणे बोलणारा जरी माझा देह दिसत असला तरी माझ्या देहाला, माझ्या बुद्धीला, माझ्या वाणीला, माझ्या जिभेला वळवणारी जी सत्ता आहे ती माझ्या पांडुरंग परमात्म्याचे सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्री बाबांचा असलेला माझ्यावर आशीर्वाद आहे. त्या तत्वाच्या रूपाने, त्या स्वरूपाच्या रूपाने माझ्या मुखातून गेलेला हर एक शब्द ही म्हणजे त्यांची कृपा आहे. येथो उचित यथावकाश
एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर मायबापाच्या अंतकरणाने मला माफ करा. एखादा शब्द जर चांगला वाटला असेल तर जीवनात त्याचं आचरण केल्याशिवाय राहू नका. पाप कीर्तन हे कधीच एकट्याचा खेळ नसतो. तो रंगवण्यासाठी गायनाचार्य असतील, आमचे सितारे महाराज असतील, सर्व गायनाचार्य मंडळी असतील, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य तेजस भैया असेल, विनेकरी असतील, सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली, आजच्या कार्यक्रमाचं छायाचित्रीकरण ज्यांनी केलं ते आमचे अजिंक्य भैया असतील, आणि ज्यांच्या मार्फत ही सेवा माझ्याकडे आली ते म्हणजे आपलं बोंगाळे परिवार असेल. या सर्वांचं मी मनापासून आभार मानते आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून झालेल्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान